विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य शाखेतील BCom प्रथम वर्षासाठी कॉम्प्युटर फॉर बिझनेस यामधील नेटवर्किंग ऑफ कॉम्प्युटर या मुद्द्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. इंटरनेट म्हणजे काय तेही पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज कम्युनिकेशनच्या वापरासाठी निश्चितच अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. मोबाईल, टेलिफोन, त्यासोबतच मोबाईलमध्ये अनेक ॲप्लिकेशन्स ही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स नेटवर्किंगसाठी, कम्युनिकेशनसाठी वापरली जातात. संगणकामध्ये आजही आपण व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, मेल असेल मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. आज जसा जसा व्यवसाय व्यापाराचा विकास होत आहे त्यासोबतच कम्युनिकेशनचाही विकास झालेला आहे. एकदम सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस संदेशवहन केलं जायचं त्यावेळेस निश्चितच चिन्ह असतील, सांकेतिक भाषा असेल किंवा इतर साधनांचा त्यावेळेस उपयोग केला जायचा. त्यानंतर पुढे चालून कम्युनिकेशनसाठी टेलिफोन असेल, फॅक्स असेल, संगणकाचा वापर आणि कॉम्प्युटरसोबतच मोबाईलचा वापरही कम्युनिकेशनसाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. मग आज संदेशवहनाच्या साधनामध्ये नेटवर्किंगचा सगळ्यात मोठा वाटा आहे. यामध्ये संगणकाचं नेटवर्किंग पाहत असताना निश्चितच कॉम्प्युटरच्या साहाय्याने ईमेलच्या माध्यमातून कोणतीही माहिती आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पाठवू शकतो. एखादा संगणक जर इतर संगणकाला जोडला, एखादा कॉम्प्युटर इतर कॉम्प्युटरला जोडला तर त्या कॉम्प्युटरची कार्यक्षमता निश्चितच कित्येक पटीने वाढविता येते. 1965 मध्ये संगणक नेटवर्किंगचा जन्म झाला. 1965 संगणकाच्या नेटवर्कचा जन्म झाला. नंतर थोड्या काळामध्ये नेटवर्किंग हे संगणकाच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आणि ती आजच्या काळाची गरजही बनलेली आहे. मग आधुनिक तंत्रज्ञानामध्ये नेटवर्किंगसाठी सॅटेलाईट, फायबर ऑप्टिक केबलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मग नेटवर्किंगमध्ये एक मुख्य संगणक असतो. नेटवर्क जोडण्यासाठी एक मुख्य संगणक असतो, त्याला आपण मेन कॉम्प्युटर असं म्हणतो. नेटवर्किंगमध्ये जो मुख्य संगणक असतो त्याला मेन कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. त्याच्याच साहाय्याने नेटवर्कच्या सर्व सोयी नेटवर्कमधील इतर संगणकाला पुरविल्या जातात. अशा मुख्य संगणकालाच सर्व्हर असे म्हणतात. जे संगणक नेटवर्किंगची सोय वापरतं, जे संगणक नेटवर्किंगची सोय वापरतो त्या संगणकाला क्लायंट असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व मुद्दे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाने व शासनाने वेळोवेळी सूचित केल्याप्रमाणे येणाऱ्या परीक्षा ह्या आपल्या MCQच्या स्वरूपात होणार असल्या कारणाने निश्चितच ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आपल्याला MCQसाठी निश्चितच वापर होणार आहे. म्हणून परत विद्यार्थी मित्रांनो, मेन कॉम्प्युटर हे नेटवर्किंगचं मुख्य संगणक असतं. त्यासोबतच इतर संगणकालाही काही सोयी पुरवल्या जातात नेटवर्किंगमध्ये. त्या मुख्य संगणकालाच आपण सर्व्हर असं म्हणतो. आणि हे सर्व जी संगणक अशा नेटवर्किंगची सोय वापरतात त्याच कॉम्प्युटरला आपण क्लायंट असं म्हणतो. मग संगणक नेटवर्कमध्ये अनेक संगणक व स्कॅनरसारखे घटक
तसेच इतरही काही हार्डवेअर केबलच्या साहाय्याने एकत्र जोडले जातात. नेटवर्कमध्ये डाटा कम्युनिकेशनच्या निश्चितच या सोयी व्यतिरिक्त अनेक पद्धती जोडल्या गेलेल्या आहेत. इतर साधनांचा सुद्धा वापर करता येतो. एका ठिकाणाहून माहितीची दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण करता येतं. मग या माहितीच्या देवाणघेवाणीसाठीच आपण त्यासाठी कम्युनिकेशन हा शब्द वापरतो. एका ठिकाणाहून माहिती दुसऱ्या ठिकाणी पाठवणे म्हणजे कम्युनिकेशन करणे हो. मग यामध्ये आपण जे माध्यम वापरतो, मग आज प्रामुख्याने कॉम्प्युटर हे एक अत्यंत लोकप्रिय असं साधन आहे, जे की संगणकासाठी उत्कृष्टरित्या सर्वात मोठ्या पद्धतीनं आज त्याचा वापर केला जात आहे. मग या माध्यमामध्ये निश्चितच विद्युत चुंबकीय लहरी असतील, केबल्स असतील इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. निश्चितच मानवाच्या संपर्काच्या वाढत्या गरजामुळे आज अनेक प्रकारचे तंत्रज्ञान निर्माण झालेले आहे. नेटवर्किंग हे त्यातले एक आधुनिक तंत्रज्ञान होय. निश्चितच मानवाच्या कम्युनिकेशनसाठी आज महत्त्वाची गरज आणि महत्त्वाचं तंत्रज्ञान हे नेटवर्किंगच्या माध्यमातून जोडल्या गेलेलं आहे. म्हणून या आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संगणकाच्या वापरातून मोठ्या प्रमाणात या नेटवर्किंगचं जाळं तयार झालेलं आहे. निश्चितच निश्चित नेटवर्किंगचा प्रकार, नेटवर्किंग कशा स्वरूपाचं असतं, ते कशा पद्धतीनं जोडलं जातं. मग नेटवर्कमध्ये निश्चितच मुख्य संगणक व त्याला जोडलेले इतर काही क्लायंट कॉम्प्युटर, मेन कॉम्प्युटर अँड क्लायंट कॉम्प्युटर हे कुठे आहे, त्यावरूनच नेटवर्कचे वर्गीकरण केलं जातं. आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, यासाठी नेटवर्किंगचे 3 प्रकार आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. ते 3 प्रकार म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क, आपल्याला MCQ मध्ये देत असताना लॅन LAN कॅपिटलमध्ये देतील आणि ABCD हा पर्याय देतील. लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर WAN WAN वाइड एरिया नेटवर्क. LAN WAN अँड MAN MAN मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. अशा या 3ही प्रकारच्या नेटवर्कचं निश्चितच विद्यार्थी मित्रांनो हे कशा पद्धतीनं काम करतं याची आपण थोडक्यात आज माहिती घेणार आहोत. मग लोकल एरिया नेटवर्क लॅन हे एक मुख्य कॉम्प्युटर व क्लायंट कॉम्प्युटर हे एकाच खोलीत अथवा एकाच इमारतीमध्ये असते तेव्हा त्याला लोकल एरिया नेटवर्क लॅन असं म्हणतात. जसे आपल्या कॉम्प्युटर लॅबमध्ये सर्व केबल्सने जी इतरही काही क्लायंट कॉम्प्युटर महाविद्यालयातील संपूर्ण जी जोडलेली आहे ती लॅन केलेली आहे, म्हणजे लोकल एरिया नेटवर्कने जोडलेली आहे. म्हणून मुख्य संगणक व क्लायंट संगणक हे एकाच खोलीत अथवा एकाच इमारतीमध्ये असेल तेव्हा त्याला लोकल एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. यामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कमाल अंतर मर्यादित असते, कारण सर्वच संगणक केबलद्वारे जोडलेले असतात. मग लॅन ही सामान्यतः खाजगीरित्या आपण ती वापरतो. त्याचे व्यवस्थापनही निश्चितच खाजगीरित्या चालते. स्थानिक डिजिटल संदेशवहनाची कामे या पद्धतीने अधिक कार्यक्षमतेने हाताळता येतात. एकाच बिल्डिंगमध्ये एकाच कार्यालयात चालणारी कामं ही लॅनच्या माध्यमातून एका डेस्कटॉपहून दुसरीकडे पाठवण्यासाठी, त्याच पद्धतीचं काम इतरही संगणकावर करण्यासाठी, ते हाताळण्यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. मग एखादा व्यापारी संकुल असेल, यासोबतच
युनिव्हर्सिटीमध्ये अनेक संगणक एकमेकांना जोडली जातात. त्यासोबतच लायब्ररी असेल, रिसर्च सेंटर असेल, अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संगणकाचा वापर लॅन या पद्धतीचा वापर करून केला जातो. मग लोकल एरिया नेटवर्क ही बऱ्याच व्यक्तींना वापरता येईल अशी पद्धती आहे. त्यामुळे एकमेकांना जोडलेल्या सर्व संगणकांना आपापसात माहितीची देवाणघेवाण सुद्धा करता येते आणि मोठ्या संगणकाच्या क्षमतेचाही उपयोग निश्चितच करून घेतो. मग या लोकल एरिया नेटवर्कच्या बाहेरच्या जाळ्याशी जोडल्या जाणाऱ्या दुव्याला गेटवे असे म्हणतात. लोकल एरिया नेटवर्कच्या बाहेरच्या जाळ्यांशी जोडल्या जाणाऱ्या दुव्याला गेटवे असं म्हटलं जातं. मग दोन जाळ्यामधील माहिती एकमेकांना स्वीकारण्यायोग्य होण्यासाठी निश्चितच तिचे रूपांतर करण्याचे काम गेटवे करत असतं. दोघांना जोडणारं माध्यम ज्याला आपण गेटवे असं म्हणतो. आता यासोबतच नेटवर्किंगचा दुसरा प्रकार वाईड एरिया नेटवर्क, WIT, वाईड एरिया नेटवर्क, ज्याला आपण वॅन असं संक्षिप्त स्वरूपामध्ये म्हणतो. लोकल एरिया नेटवर्कचेच म्हणजेच नेटवर्किंगचे फायदे हे मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने त्यासोबतच व्यावसायिकांना सुद्धा या लोकल एरिया नेटवर्कची गरज भासू लागली. त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. मग लॅनची व्याप्ती निश्चितच कमी पडू लागली. आज मोठ्या उद्योग व्यवसायामध्ये, अनेक कार्यालयामध्ये आणि विस्तृत क्षेत्रातील लोकांना नेटवर्किंगचा फायदा करून घेण्याच्या हेतूने वाईड एरिया नेटवर्क ही विकसित झालं. मोठे उद्योग व्यवसाय, मोठमोठी कार्यालय आणि त्यांचं वाढलेलं क्षेत्र, त्यामधील काम करणाऱ्या लोकांना निश्चितच नेटवर्किंगचा फायदा करून घेण्याच्या हेतूने वाईड एरिया नेटवर्क विकसित झाले. मग जेव्हा नेटवर्क संपूर्ण शहरात, संपूर्ण राज्यात किंवा देशभरात पसरलेले असते तेव्हा त्याला वाईड एरिया नेटवर्क, वॅन असे म्हणतात. निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नेटवर्क आपल्या संपूर्ण शहरात, गावात, राज्यात किंवा देशभरात पसरलेले असते तेव्हा त्याला वाईड एरिया नेटवर्क असं म्हटलं जातं. मग यातील संपर्क हा केबलच्या साहाय्याने न होता टेलिफोन लाईनवर किंवा सॅटेलाईट किंवा मायक्रो लिंक्सद्वारे याचा वापर केला जातो. आजही आपण सॅटेलाईटच्या माध्यमातून निश्चितच इंटरनेटचा वापर हा वाईड एरिया नेटवर्क, टेलिफोन लाईन सोबतच सॅटेलाईटद्वारे सुद्धा आणि मायक्रो लिंक्सद्वारे सुद्धा आपण त्याचा वापर करतो. मग निश्चितच लॅन व वॅनमध्ये लोकल एरिया नेटवर्क आणि वाईड एरिया नेटवर्कमध्ये निश्चितच थोडाफार फरक आहे. तो म्हणजे लोकल एरिया नेटवर्क हे मर्यादित अशा प्रादेशिक भागात म्हणजेच काही किलोमीटर परिसरामध्ये कार्य करते. निश्चितच एका बिल्डिंगमध्ये काम करते. एका बिल्डिंगमधून सोबत बाजूच्या बिल्डिंगमध्ये असेल तर ते तिथे एक काम करेल. परंतु वाईड एरिया नेटवर्क मात्र त्याचं क्षेत्र हे मोठं असल्याकारणाने, व्यापक असलेल्या कारणाने त्याचा वापर संपूर्ण देश किंवा जगही त्यामुळे व्यापले जाऊ शकते. मग निश्चितच लॅनमधली माहिती प्रसारित करण्याचा खर्च कमी येतो, कारण सामान्यपणे प्रसारणाचे माध्यम हे युजरच्याच मालकीचे असतात. त्यासोबतच वॅनमध्ये प्रसारणाचा खर्च, वाईड एरिया नेटवर्कमध्ये त्याचं प्रसारण करण्याचा खर्च निश्चितच जास्त येतो, कारण या प्रसारणासाठी लागणारी माध्यमे ही महागडी असतात आणि निश्चितच ती सार्वजनिक उपकरणासाठी वापरली जातात. उदाहरणार्थ मग टेलिफोनचं केबल असेल, सॅटेलाईट असेल, लाईन्स असतील, मायक्रोवेव्ज असतील इत्यादी.
त्यासोबतच लोकल एरिया नेटवर्कमध्ये कॉम्प्युटर, टर्मिनल्स आणि काही इतरही डिव्हायसेस हे निश्चितच वायरने आणि केबलने जोडलेले असतात. आणि आज खूप झालं तर एखादा मोडेमच्या माध्यमातून वायफायद्वारे सुद्धा ती जोडली जातात. पण त्यासाठी निश्चित अंतर हे मर्यादित असतं. मग वाईड एरिया नेटवर्कमध्ये संगणकांना जोडण्यासाठी प्रत्यक्ष वायरनंच कनेक्शन नसते. लोकल एरिया नेटवर्कमध्ये माहिती प्रसारणाची गती ही वॅनपेक्षा जास्त असते. परंतु लोकल एरिया नेटवर्कमध्ये माहिती प्रसारणाची गती ही वाईड एरिया नेटवर्कपेक्षा जास्त असते. वाईड एरिया नेटवर्कमध्ये माहिती प्रसारणाची गती कमी असते. लोकल एरिया नेटवर्कमध्ये माहिती पाठविण्यात होणाऱ्या चुका वाईड एरिया नेटवर्कपेक्षा कमी राहतात. हे केवळ मर्यादित अंतरामुळेच शक्य होते. म्हणून वाईड एरिया नेटवर्क हे अंतर जास्त असल्यामुळे माहिती पाठविण्यात निश्चितच काही चुका होऊ शकतात. आणि त्यानंतर मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मॅन, लॅन, लोकल एरिया नेटवर्क, वॅन, वाईड एरिया नेटवर्क आणि या दोघांमध्ये मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे नेटवर्क येतं. हे नेटवर्क संपूर्ण शहर व्यापते, पण त्यामध्ये लॅन तंत्रज्ञानाचा वापर असतो, ज्यामध्ये केबल टेलिव्हिजन असेल. हे नेटवर्क मॅन नेटवर्कचं उत्तम उदाहरण आहे. आजही अनेक घरामध्ये आपण अशा पद्धतीने दूरसंचार माध्यम आपलं टेलिव्हिजन ते अशा मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क यांना जोडलेलं असं एक उत्तम उदाहरण. लॅन, मॅन आणि वॅन याची माहिती घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपण आता इंटरनेट सर्व्हिसेस कशा पद्धतीने वापरल्या जातात यावर चर्चा करणार. मग कॉम्प्युटरच्या नेटवर्किंगमधूनच इंटरनेट सेवा ही विकसित झालेली आहे. त्या सेवेचा वापर नेटवर्कच्या उपलब्धतेमुळे आपण निश्चितच ते मोठ्या प्रमाणात करू शकतो. मग इंटरनेट म्हणजे काय? आज वाढत्या व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेत अनेक अशा वेगवेगळ्या अशा शहरातील किंवा राज्यातील किंवा देशातील अनेक नेटवर्क्स केल्यास त्याला इंटरनेट असं म्हणतात. म्हणजेच इंटरनेट म्हणजे जगातील अनेक नेटवर्क्सचा गट असल्यामुळे त्याला नेटवर्क्स असेही म्हणता येईल. छोट्या छोट्या संगणक जाळ्यांना एकमेकांशी जोडून केलेले विश्वजाळे किंवा हे महाजाळे म्हणजेच संगणकाचे जागतिक जाळे म्हणजेच इंटरनेट होय. संगणकाच्या या संपूर्ण महाकाय जाळ्याचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आपण देशातील रस्त्याच्या जाळ्यांचे चित्र डोळ्यासमोर आणावे. सर्व महामार्ग, दळणवळणाची साधने निश्चितच आपण डोळ्यासमोर आणावे. भारतामध्ये मुंबई असेल, आग्रा असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल इत्यादी अनेक राष्ट्रीय मोठी महामार्ग असतील. या मार्गांना आपण नॅशनल हायवे, स्टेट हायवेज, त्यासोबतच प्रादेशिक मार्गांनाही काही जोडणारी काही लहान मोठी रस्ते असतील. शेवटी प्रत्येक गावात नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारासाठी सुद्धा गावातील काही रस्ते असतात. आपण आपल्या गावातील रस्त्यांच्या त्यासोबतच प्रादेशिक रस्त्यावर, राष्ट्रीय महामार्गावर निश्चित स्थळी पोहोचत असतो. त्या प्रकारेच इंटरनेटची रचना जवळजवळ सारखीच आहे. मग तेव्हा इंटरनेट हे एक असं नेटवर्क आहे ज्यामध्ये जगातील अनेक संगणक नेटवर्क्स सामावलेले आहेत. ज्याप्रमाणे मोठा महासागर, समुद्र, अनेक नद्या, नाल्यांचे व पाण्याचे असे अनेक स्रोत याचा एक समुदाय असतो, त्याचप्रमाणे इंटरनेट हे देखील जगातील एक अनेक संगणक व त्या माध्यमातून तेथील व्यवसाय
चालीरीती, आवडीनिवडी या सर्वांचं एक संकलित स्वरूप आहे. म्हणूनच इंटरनेटद्वारे आपणाला हवी ती माहिती आज उपलब्ध होते. म्हणजेच इंटरनेट म्हणजे वैज्ञानिकांनी मानवाला बहाल केलेले एक 6वे ज्ञानेंद्रिय आहे, ज्याच्या सहाय्याने आपण घर बसल्या बाह्य जग पाहू शकतो. आज आपण थांबू. धन्यवाद.